पण मुळात तुम्ही ज्या 12 जागांवर उमेदवार उभे केले आहेत तिथे एक तर वंचितची ताकद आहे. तिच्यात RPIनं आपले उमेदवार उभे केले. म्हणजे वंचित जिथे फायद्यात राहू शकते किंवा सेनेला जिथे दलितांचा फायदा होऊ शकतो तिथे RPIला वापरायचं आणि विरोधकाला संपवायचं, अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी ही महायुतीची आहे असं थेटपणे बोललं जात आहे. नाही, बोललं जात असेल, सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे, अनालिसिस करण्याचा अधिकार आहे. पण ज्या ज्या ठिकाणी माझ्या पक्षाचे अर्ज आले होते, मी काय असा विचार करून ते उमेदवार उभे केले असा अजिबात नाही आहे. ज्या ज्या ठिकाणी आमची ताकद आहे त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अर्ज केले होते. आणि आता विक्रोळी आहे, मुलुंड आहे, त्यानंतर घाटकोपर आहे, शिवाजीनगर आहे, अणुशक्तीनगर आहे, चिमूर आहे, वडाळा आहे. तर अशा ठिकाणी आमची ताकद आहे. तर अशा ठिकाणी उमेदवार असे उभे केलेले आहेत. पण आता वंचितचे जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी आमचे सगळ्या ठिकाणी उमेदवार आहेत असं नाही आहे. काही ठिकाणी असतील, आता काही ठिकाणी आहेत. पण ठीक आहे. आता एक तर आम्हाला काही जागा लढणं अत्यंत आवश्यक होतं आणि कार्यकर्त्यांचा उत्साह होता. आणि देवेंद्रजींनी आम्हाला परवानगी दिली की काय हरकत नाही, मैत्रीपूर्ण लढत आपण लढूया. आणि त्यामुळं आता आहे. चला, आठवले साहेब, मैत्रीपूर्ण लढत तुम्ही लढताय, तुम्ही म्हणताय देवेंद्रजींनी परवानगी दिली. दलित चळवळीला जर भाजपच्या नेतृत्वाची परवानगी घ्यावी लागत असेल आणि त्यांच्या परवानगीनं निवडणूक लढवावी लागत असेल तर त्या नेतृत्वाला दलितांचं नेतृत्व म्हणायचं का? नाही नाही, दलितांचं नेतृत्वाचा विषय वेगळा आहे. पण आता आमच्या महायुतीचे ते नेते आहेत आणि महायुतीचे नेते म्हणून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, महायुतीचे नेते आहेत. आणि ते सांगितलं म्हणून नव्हे, तर आता जागा त्यांच्याकडेच आम्ही मागत होतो, कारण तो पक्ष मोठा पक्ष आहे. त्यामुळं जागा देण्याची अडचण त्यांनी सांगितली. त्या बदल्यामध्ये आम्ही हे करू असंही त्यांनी सांगितलं. आणि 2012मध्ये ज्यावेळेला रिपब्लिकन पक्ष हा शिवसेना भाजपसोबत आला, तर अगोदर शिवसेना भाजपला युती म्हणायची. म्हणून तुम्ही सगळ्या पत्रकारांनीच RPI त्यांच्यासोबत आल्यानंतर त्याला महायुती हा शब्द आपण त्याला वापरला. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष 2012मध्ये सेना भाजपसोबत आल्यानंतर महायुती झालेली आहे. आता एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब आले म्हणून महायुती झालेली नाही, RPI देत होता म्हणून ती झालेली आहे.